आज मी कुकरमध्येच हॉटेल स्टाईल जिरा राईस बनवते। कुकरच्या एका शिट्टीमध्ये तयार होणारा हा जिरा राईस अजिबात चिवट होत नाही। त्याचसोबत एक एक दाणा भाताचा मोकळा राहतो। 7 ते 8 मिनिटांमध्येच हा जिरा राईस बनवून होतो। जिरा राईस बनवण्यासाठी मी इथे जुना तांदूळ जो असतो बासमती तो वापरते 1 कप। जुना तांदूळ कसा ओळखायचा तर थोडासा तो पिवळा दिसतो। नवा तांदूळ असेल तो अगदी पांढरा शुभ्र दिसतो आणि जिरा राईस देखील खूप चिवट येतो। त्यामुळे असा जुनाच तांदूळ इथे आपल्याला वापरायचा आहे। याला मी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतला। भिजत घालायची गरज नाही। लगेचच इकडे गॅसवर कुकर गरम करायला ठेवलं। त्यामध्ये एक मोठा चमचा भरून साजूक तूप घातलं। तूप हे घरचंच आहे, याची देखील रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे। तूप गरम झालं, यामध्ये 1 तेजपान, दालचिनीचा छोटासा तुकडा आणि 1 चमचा जिरे। गॅसची फ्लेम मध्यमच ठेवलेली आहे। जिरं अगदी छान फुलू द्यायचं आणि यामध्ये आता धुतलेला तांदूळ घालू। तांदूळ टाकताना मी यामधलं संपूर्ण पाणी काढून घेतलेलं होतं। तुपामध्ये तांदूळ छान मिनिटभरासाठी परतून घेऊ। तुपाऐवजी तुम्ही तेल वापरले तरी चालेल, पण तुपामुळे हा जिरा राईस खूपच चविष्ट लागतो। इकडे पाणी गरम करायला ठेवलं होतं। ज्या कपाने आपण तांदूळ घेतले होते त्याच कपाने मी इथे 1.5 कप पाणी घालते। 1 कप जर तांदूळ असेल तर त्याला 1.5 कप पाणी अगदी परफेक्ट होतं। फक्त तांदूळ घेताना हा जुना घ्यायचा। पाणी टाकल्यानंतर तांदूळ छान मिक्स करून घेऊ। यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं। मीठ टाकल्यानंतर चमच्याने 1 वेळा आपल्याला तांदूळ छान मिक्स करून घ्यायचा आहे। पाण्याला थोडीशी उकळी आली की लगेचच आपण कुकरचं झाकण लावून घेऊ। कुकरचं झाकण लावायचं। गॅसची फ्लेम मध्यम ठेवून याची 1 शिट्टी करून घेऊ। कुकरची 1 शिट्टी झाल्यानंतर लगेचच गॅस बंद करू। कुकरची संपूर्ण वाफ बसली की मगच आपण कुकरचं झाकण उघडू। वाफ बसल्यानंतर मी इथे कुकरचं झाकण उघडून पाहिलं तर जिरा राईस अगदी छान असा मऊसूत आणि मोकळा झालेला आहे। एक दाणा भाताचा मोकळा दिसतोय आणि त्याचसोबत शिजलेला देखील आहे। हा जिरा राईस तुम्ही दाल तडक्यासोबत देखील करू शकतात, अगदी अप्रतिम लागतो। दाल तडक्याची देखील रेसिपी मी चॅनलवर अपलोड केलेली आहे। डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते, जाऊन नक्की चेक करा। राईस अगदी परफेक्ट शिजलेला आहे। जिरा राईस आता आपण कुकरमधून एका प्लेटमध्ये काढून घेऊ। असाच कुकरमध्ये ठेवला तर तो चिवट होईल, त्यामुळे त्याला एका प्लेटमध्ये आता काढून घेऊ। जिरा राईस असा एका मोठ्या प्लेटमध्ये मोकळा करून टाकायचा, म्हणजे तो अजिबात चिवट होत नाही, अगदी मोकळा सळसळीत राहतो। अगदी हॉटेलसारखा आपला जिरा राईस बनवून तयार आहे। तुम्ही देखील अशाच पद्धतीने 1 वेळा नक्की ट्राय करा। कसा झाला ते कमेंटमध्ये मला नक्की कळवा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत।